मंडळी, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात चोराने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते. चोराने सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचं समजतंय. सध्या सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. आता या प्रकरणात लीलावती रुग्णालयाच्या सीओनी महत्त्वाची माहिती दिली. लीलावती हॉस्पिटलच्या सीओ डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी सांगितलंय की सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केलाय आणि पहाटे 3:30 वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर एकूण 6 वार करण्यात आले, तर यात 2 खोल जखमा झाल्यात. एक खोल जखम मानेजवळ झाली. आता त्याच्यावर डॉक्टरांच्या टीमद्वारे शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. तर मंडळी, या प्रकरणात नेमकं काय घडलंय? तर मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात रात्री 2:30च्या सुमारास चोर शिरल्याने त्याचा घरातील नोकरांशी वाद सुरू झाला. त्यावेळी सैफ अली खान तिकडे आला. त्याची चोरासोबत झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली. त्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.